कारण या जेव्हा केव्हा आपल्याला दुःख होतं तर आपण या 5 शिलांपैकीच एखादी शील तोडलेला असतं तेव्हा आपल्याला परेशानी होते. जसं हिंसा, आपण कुणाला जर काहीतरी बोललं, शिव्या दिल्या, त्याच्या अगोदर आपण दुःखी होतो आणि नंतर दुसऱ्याला दुःखी करतो. त्यासाठी आपण कधीही म्हणजे हिंसा नाही करायची. म्हणजे बुद्धांनी जो शील सांगितलेले आहे त्या सर्व शीलांचं पालन केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये म्हणजे सुख समृद्धी प्राप्त होते. आणि शिलातूनच आपण नंतर समाधीकडे जातो. समाधी म्हणजे काय? ध्यान असतं. जसं आता भाऊंनी सांगितलं आपण 2 मिनिट ध्यान करायचं. तर बुद्धांचा हा धम्म हा फक्त म्हणजे ध्यानावरतीच आहे. मेन सार ध्यान आहे याच्यामध्ये. बाकी सर्व आपण कितीही आपण पाठ केलं किंवा बोललो तरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे सुख समृद्धी आहे ती मिळणार नाही. तर आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा काय? आपण जेव्हा श्वास बघतो तर आपण वर्तमान काळात जगतो. भूत आणि भविष्य या 2 गोष्टी जेव्हा तोडतो तेव्हा आपण वर्तमान काळात आणि आपल्याला जगायचं असतं वर्तमान काळात. त्यासाठी आपण दररोज म्हणजे एक दिवस नाही तर दररोज 10 मिनिट ध्यान केलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ 10 मिनिट जर आपण ध्यान केलं ना तर याच्यातूनच आपण आपली समाधी पुष्ट होते आणि नंतर इथून आपण प्रज्ञेकडे जातो. प्रज्ञा म्हणजे स्वतःचं ज्ञान प्राप्त होतं आपल्याला या ध्यानामुळे. आपण म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. पंचशील म्हणतो, हे सर्व आपण बंधना घेतो, पण याच्यानं बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता आहे, मी मार्गदाता आहे. मी फक्त मार्ग सांगतो आणि तुम्हाला चालायचं या मार्गावर. आपण कितीही बुद्धांना 10 वेळा प्रदक्षिणा घातले किंवा माझं भलं कर, बुद्ध करणार नाही. बुद्ध म्हणतात मी फक्त मार्ग सांगतो, या मार्गाप्रमाणे तुम्ही चला आणि तुमची प्रगती जीवनामध्ये नक्कीच होते. त्यासाठी बुद्धांनी म्हणजे एक असंच बुद्धाकडे ना एक व्यक्ती येतो, संध्याकाळचे प्रवचन चालत असतं. मग तो व्यक्ती येतो आणि म्हणतात बुद्ध मी बघतोय तुम्ही म्हणजे एवढं छान प्रवचन, एवढे तुम्ही ज्ञानी आहात, तरी पण म्हणजे माझ्या जीवनामध्ये बदल होत नाही. हे कशामुळे? तुम्ही एवढे ज्ञानी असताना मला काही जादू अशी काही करत नाही का तुम्ही असं की त्याच्यामुळे माझ्या जीवनाचे सर्व अंधकार म्हणजे दुःख दूर होईल? तर बुद्ध म्हणतात अरे मग मी हेच समजवतो तुम्हाला की मी काय सांगतो तुम्हाला म्हणजे नेमकं या गोष्टीतून कळत नाही. मग बुद्ध म्हणतात तू कुठल्या गावचा आहे? तर तो सांगतो असं मी मगरचा आहे. मग तुझं येणं जाणं वगैरे असते का गावाकडे? हो असतं. मग तुला जर कोणी जर गावचा रस्ता विचारला तर तू सांगतो की तसंच लपवून ठेवतो? तर तू सांगतो याच्यामध्ये काय? पण तू त्या गावचा रस्ता सांगितल्यानंतर सर्वजणच त्या गावावरती पोहोचतील का? तर नाही. बुद्ध असं कसं शक्य? जो त्या मार्गाने चालेल तोच तो रस्त्यावरती पोहोचला, त्या गावाला पोहोचेल, तोपर्यंत कोणी पोहोचणार नाही. मग हेच आहे बाबा, मी फक्त मार्ग सांगतो तुला, या मार्गाप्रमाणे तुम्ही चाला म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी जे काही सुख शांती आहे ते मिळेल. असं मी माझी येऊन पूजा केलं किंवा खूप हे केलं तर मला म्हणजे तुम्हाला हे नाही मिळणार. तुम्ही फक्त त्या मार्गाने चाला. त्याच्यामुळे बुद्ध मेन कर्मावरती भर देतात. तर आपले कर्म जर व्यवस्थित असतील तर आपल्या जीवनामध्ये म्हणजे सुख शांती हे मिळते. धन्यवाद. जय हिंद.